तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने शेतकऱ्यांचा खरीप हंगामाचे संपूर्ण गणितच बिघडवून टाकले आहे। पेरण्यांना विलंब झाला, पाऊस अपुरा पडला आणि याचा सर्वाधिक फटका कापूस पिकाला बसल्याचे चित्र आहे। यंदा जिल्ह्यात कापसाचा पेरा घटला असून अनेक शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवत सोयाबीन आणि तूर पिकांना प्राधान्य दिले आहे। बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 7,50,000 हेक्टर क्षेत्र नियोजित आहे। मात्र आतापर्यंत 5,70,000 हेक्टर म्हणजेच 77% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या अवघ्या 40% आहे। अपुऱ्या पावसामुळे काही भागात सोयाबीनच्या उगवणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांकडून उगवण क्षमतेबाबत तक्रारी समोर येत असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे। एकीकडे बियाणे, खत, मशागतीचा वाढता खर्च आणि दुसरीकडे पावसाची दांडी, दुबार पेरणीची वेळ आली तर शेतकऱ्यांनी आर्थिक भार कसा पेलायचा असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे। सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा शेतकामाला लागला आहे। मात्र आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत। पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर उर्वरित पेरण्यांना वेग मिळणार आहे। अन्यथा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। आज रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही आपण 7,27,000 हेक्टरचं नियोजन केलं आहे त्याच्या तुलनेमध्ये आज 5,70,000 हेक्टरवर जी आहे आज पेरणी झालेली आहे, जी काही 77% पेरणी आहे। उर्वरित पेरणी जी आहे ते पुढील या आठवड्यामध्ये होणार आहे। तसे म्हणजे जुलैचा जो काही साधारणतः जो काही सरासरी पावसामान आहे जुलै मधला ते 152 मिलीमीटर आहे। त्याच्या अंग्रेजमध्ये जे आहे 77 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, जो काही 40% आहे आणि पेरण्या जवळपास या आठवड्यामध्ये संपतील। सगळ्यात जास्त पेरायचं कसं आहे कापूस यामध्ये थोडासा पेरणीला उशीर झाल्यामुळे जे काही कापसाचं नियोजन केलं होतं थोडं कापसाच्या नियोजनाप्रमाणे जे आहे ते पेरणी आपल्याला कमी दिसून येत आहे आणि सोयाबीन तूर जे आहे याच्यामध्ये वाढत आहे। नवीन क्लस्टर काही झाले पाहिजे। नवीन क्लस्टर मूळ जिल्हा म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे सोयाबीन, तूर, कापूस आणि मका हे चारच पिकं प्रमुख आपल्या याच्यामध्ये आहेत आणि थोडाफार जे आहे मूग आणि उडीद आहे। तर याच्यामध्ये काही जे काही ज्या तालुक्यामध्ये कापूस व्हायला पाहिजे होता तिथं सुद्धा आता थोडासा उशीर झाल्यामुळे आता तिथं सोयाबीन तूर याच्यामध्ये वाढणार आहे। आता पावसाने उघड दिली एक-दोन दिवसापासून दुबार पेरणी वगैरे काही आहे यामध्ये काही तक्रारी आमच्याकडे सोयाबीन जर्मिनेशनच्या याच्यामध्ये आलेल्या आहेत। त्याची जी काही आम्ही आता समिती तयार केलेली आहे, एक उपविभाग कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, हे पण पाहणी करत आहे आणि सोबतच सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांची एक टीम तयार केली आहे। हे सुद्धा याच्यामध्ये जे काही जर्मिनेशनचे जे काही तक्रारी असतील त्याची प्रत्यक्ष पाहणी करत आहे आणि त्याच्यानुसार जे काही अहवाल येतील त्याप्रमाणे पुढची जे कार्यवाही करण्यात येईल।